राजे महल शेख आणि मोलाली शेख यांच्याकडून विजयी महिलेला 500 रुपये खुराकासाठी दिले जाणार आहेत। पल्लवी दादा हात वरती कर, निळा कास्टूम परिधान केलेले आणि नूतन शर्मा महाराष्ट्राला रौप्य पदक देणारी महिला कुस्तीगीर आहे। त्यांच्या आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचेही मैदानाच्या वतीने स्वागत आहे। ही नूतन शर्मा वाशिम जिल्ह्यातून आलेले, जरा टाळ्या वाजवून तिचं आपण अभिनंदन करूया। वाशिम जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्याला कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी 1200 किलोमीटरच्या अंतरावरून ही महिला या शाहू नगरीत आलेली आहे। म्हणजे तुकाराम पाटील वस्ताद, राष्ट्रीय पंच तुकाराम पाटील वस्ताद या कुस्तीला पंच म्हणून राहतील आणि साइड पंच म्हणून आमचे मित्र सागर पाटील महाराष्ट्र चॅम्पियन या कुस्तीला साइड पंच म्हणून राहतील। यानंतर दादा शेळके आपली कुस्ती होला। हे तुफान वादळ या महाराष्ट्राचं या रत्नागिरीत आपल्याला पाहायला मिळणार आहे। लाल कास्टूम परिधान केलेली नूतन शर्मा आणि पल्लवी जाधव, दोन महिला एकमेकांसोबत लढाई लागलेली आहे। या महाराष्ट्राला पदक देणारी नूतन शर्मा आणि पल्लवी जाधव त्याच तोलामोलाचे कुस्ती अतिशय सुंदर लागलेली आहे। वा वारे वा, भाईले लावण्याचा प्रयत्न होता पण धुडकावलेला आहे, डोकडाव करण्याचा प्रयत्न रोखलेला आहे। समोर खिमीचे पकड धरलेले आहे, शबास। हो दादा शेळके पंटी तयारी करा। फाईजा यांच्याकडून विजयी महिला कुस्तीगीरला 500 रुपये माझ्या जवळ आलेले आहे। नूतन वर्मा यांच्या मातोश्री यांनी आपला मल्टिपल स्पोर्ट असोसिएशनच्या वतीनं छोटासा सत्कार करण्यात येत आहे। मोमेंटच त्याने आत यायचं इथं। वा, पुन्हा मध्यभागी कुस्ती। ममता शर्मा यांनी कृपया आत यायचं आहे। आपला ऐतिह्य सन्मान आपण एक कुस्ती प्रशिक्षक आणि त्यांच्या मातोश्री या निमित्तानं हा सन्मान घेण्यात येत आहे। आपण आत यायचं आहे। समोर खिमीची पकड आत या, रोखलेली आहे। आत या मॅडम। आमचे मार्गदर्शक सलीम पेटकर साहेब, शकील मोडक साहेब आणि अतिक समेश्वरी यांच्या शुभास्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। वा, सुंदर कुस्ती। एक महिला प्रशिक्षक ज्यांची मुलींनाच त्या तयार करतात, स्वतःच्या मुलीचे प्रशिक्षक आणि वा, एक कबड्डी खेळाडू आहेत, त्या नॅशनल पर्यंत कबड्डीतून त्यांना मिळालेला आहे। स्वतः नूतन शर्माला त्या शिकवत आहेत। वाशिम जिल्ह्यातून या कोल्हापूर जिल्ह्यात त्या कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी आलेले आहेत। धन्यवाद त्यांना। हप्ते भरण्याचा प्रयत्न नूतन शर्माचा या सुंदर हप्ते। या कुस्तीनंतर महाराष्ट्रातील आमचे गुरुवर्य वस्ताद मार्गदर्शक, महाराष्ट्रातील ज्यांनी सिकंदर शेखना घडवलं ते आमचे गुरुवर्य मार्गदर्शक वस्ताद विश्वासदादा हरुगले यांचा ऐतिह्य सन्मान येथे करण्यात येत आहे। आदर्श वस्ताद पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्याकडून देण्यात येत आहे, महाराष्ट्रातील आदर्श वस्ताद पुरस्कार। त्याचबरोबर महिपती सखाराम पाटील हे रत्नागिरी जिल्ह्याकडून 1970 साली खेळले होते आणि त्यांनी रत्नागिरीला गोल्ड मेडल दिले होते। गोल्ड मेडल महाराष्ट्र केसरीमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले होते। त्यांचा मरणोत्तर सत्कार करण्यात येत आहे। त्यांचे चिरंजीव जे आता मैदानामध्ये आहेत
आणि एक राष्ट्रीय पंच म्हणून काम करतात तुकाराम पाटील वस्तादांचा त्यांचा सत्कार स्वीकारण्यात येणार आहे. आणि त्याच दरम्यान जे सुंदर समालोचन तुम्ही ऐकताय आणि खूप चांगलं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवतायत असे सन्माननीय दीपक दादा यांना देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचे चाहते वर्ग वाढलेत रत्नागिरी मध्ये, तर दीपक दादा यांना 200 रुपयाचं पारितोषिक आलाय. तर यांचं समालोचन तुम्हाला आवडते मला माहिती आहे, तर दीपक दादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दे मित्रांनो. अप्रतिम समालोचन आणि खूप काही काल आणि आज मला शिकायला मिळतंय आणि याचा उपयोग मला येणाऱ्या काळामध्ये निश्चितच होईल. थँक्यू सो मच दीपक दादा, ज्या पद्धतीने मंत्रमुग्ध करून या कुस्तीचं तुम्ही वर्णन करताय आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताय. तुमच्या चाहत्याने तुम्हाला 200 रुपये हे पारितोषिक दिलंय. धन्यवाद. धन्यवाद. पल्लवी जाधव यानं ताबा घेतलेला आहे. नूतन शर्मावरती एक चाक टाकण्याचा प्रयत्न धुडकवलेला आहे. नक्कीच सन्माननीय दीपक दादा, एम डी पाटील सर, दीपक दादा यांचं देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय जोशी सर यांच्या शुभ हस्ते. नक्कीच थँक्यू सो मच. तर मैदानामध्ये सुंदर कुस्ती रंगले. एकदा या महिला पैलवानासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. वाटलं पाहिजे रत्ननगरीमध्ये किती उत्साह आहे या महादंगलला पाहण्यासाठी. दीपक दादा काय म्हणाल, ज्या पद्धतीने क्राऊड आहे इथे? अरे वा, सुंदर ब्रिज केलेला आहे. शाबास. अंगावरती जाण्याचा प्रयत्न, सुंदर असं ब्रिज आहे. शाबास. वा. यानंतर वा रे वा. शाबास शाबास शाबास.